मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या आपल्या नवीन लाईव्ह सेशनमध्ये म्युच्युअल फंड मराठी या चॅनलवरती. मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून गेल्या 2 महिन्यापासून मी कंटिन्यू डेली लाईव्ह सेशन घेत आहे तुमच्यासाठी म्युच्युअल फंड रिलेटेड, इन्व्हेस्टमेंट रिलेटेड. आणि सोबतच मी तुम्हाला माहिती की गेल्या काही दिवसापासून मी बेस्ट लार्ज कॅप फंड, बेस्ट मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंड अशा प्रकारच्या सर्व टॉपिक्सवरती तुमच्यासाठी लाईव्ह सेशन घेऊन येत आहे. सो आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण शिकून घेणार आहोत बेस्ट स्मॉल कॅप फंड्स कोणते. लक्षात घ्या, स्मॉल कॅप इंडेक्स हा असा इंडेक्स असतो किंवा स्मॉल कॅप फंड्स हे असे फंड्स असतात ज्यामध्ये भरपूर जास्त लोकांना इंटरेस्ट असतो किंवा भरपूर जणांची इच्छा असते त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. सो किती लोक इंटरेस्टेड आहेत पहिलं म्हणजे स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी, ते एकदा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो त्यानंतर जे आपण सुरुवात करू. सोबतच आपले आधीचे सेशन्स तुमच्यापैकी कोणी कोणी अटेंड केलेले आहेत तेही मला एकदा नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला सुद्धा आयडिया येईल. आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या सेशनला. मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की किती लोक स्मॉल कॅप म्युच्युअल फंडमध्ये इंटरेस्टेड आहेत किंवा किती लोकांनी आपले आधीचे मिड कॅप वाले, लार्ज कॅप वाले सर्व सेशन्स अटेंड केलेले आहेत त्याबद्दलचे. ठीक आहे, मी तुम्हाला वेळ देतो. मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून आपल्याला समजेल की किती लोक इथे रेग्युलरली. ओके, जे पण नवीन जॉइनिंग झाले त्यांना सांगतो की आपण रेग्युलरली सेशन घेतो रोज रात्री 8 वाजता आणि रोज रात्री 9 वाजता शेअर मार्केट रिलेटेड. सो नक्की तुम्ही अटेंड करत चला लाईव्ह मध्ये. ओके, सो आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स म्हणजे नेमकं काय असतं ते मी तुम्हाला सांगतो. सो त्यासाठी मी सगळ्यात पहिले मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या ट्रेडिंग मी वरती, तिकडे तुम्हाला स्मॉल कॅप इंडेक्स बद्दल पहिलं म्हणजे माहिती देतो. किती लोक मार्केट डेली ट्रॅक करत आहेत, किती लोक मार्केट बघत आहेत, काय चाललेलं आहे. मला एकदा नक्की सांगा, कारण की आज मी तुमच्यासमोर आता इथे डिस्कस करतो आहे स्मॉल कॅपचा इंडेक्स. तो डिस्कस करण्यामागचं रिझन म्हणजे आपल्याला इथे शिकून घ्यायचे आहे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स बद्दल. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स काय असतात, त्यामध्ये रिस्क काय असते, रिवॉर्ड काय असते, सर्व गोष्टीबद्दल आपल्याला इथे शिकून घ्यायचं आहे. सो त्यामध्ये इथे पहिल्यांदा आपल्याला स्मॉल कॅप इंडेक्स मला तुम्हाला सगळ्यांना दाखवणं, मला तुम्हाला सगळ्यांना समजावणं ते फार जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, सो इथे आपला जो आहे तो स्मॉल कॅप इंडेक्स ओपन होईल. तोपर्यंत मी तुम्हाला सांगतो की स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स किंवा स्मॉल कॅप इंडेक्स कशासाठी असतो. सो लक्षात घ्या, स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडच्या इंडस्ट्रीमध्ये ना तुम्हाला जर एक लाँग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तुम्ही थोडंसं जास्त रिस्क घेऊ शकत असाल, तर तुमच्यासाठी असतात स्मॉल कॅप इंडायसेस. ओके, आता इथे स्मॉल कॅप आपलं इंडायसेस ओपन होत आहे, ओपन झालेलं आहे. सो आपण ह्या सगळ्या गोष्टी इथून पहिलं म्हणजे डिलीट करून टाकूया. ठीक आहे, ओके. सो इथे बघा हा आहे तुमचा स्मॉल कॅपचा इंडायसेस, स्मॉल कॅपचा इंडेक्स. स्मॉल कॅपचा इंडेक्स जर तुम्ही पाहिलात ना, तर मार्केट तुम्हाला माहिती होतं बऱ्यापैकी खाली पडलेलं होतं. त्याचप्रमाणे स्मॉल कॅपचा इंडेक्स सुद्धा एक त्याच्या लाईफ टाईम हाय पासून साधारणतः करंटली 25% खाली होता. आणि लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तो इंडेक्स खाली होता तेव्हा तो प्रत्येक वेळेला मी तुमच्यासमोर व्हिडिओ बनवलेले आहेत, तुमच्यासाठी व्हिडिओज बनवलेले आहेत. जी लोक रेग्युलरली फॉलो करतात आपल्याला त्यांना नक्कीच माहिती असेल. सो आता त्या लेव्हलपासून ऑब्व्हियसली तो वरती गेलेला आहे जवळपास 10%च्या आसपास. सो ज्या लोकांनी तिथे इन्व्हेस्टमेंट केली असेल 10% रिटर्न्स ऑलरेडी मिळाले असतील. बट अजूनही जे स्मॉल कॅपमध्ये बरीचशी रॅली या ठिकाणी तुम्हाला पेंडिंग असलेली दिसते, ऍटलिस्ट लाईफ टाईम हायपर्यंत. सो स्मॉल कॅप इंडेक्सचे इम्पॉर्टंट बेनिफिट किंवा इम्पॉर्टंट ड्रॉबॅक काय आहेत, तर स्मॉल कॅप इंडायसेस तुम्हाला जर तुम्ही लॉंग टर्म मध्ये बघत असाल, लॉंग टर्म मध्ये तर तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स देऊ शकतो. तुमच्याकडे जर एखादा म्युच्युअल फंड लॉंग टर्म साठी होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी असेल, तुमच्याकडे तेवढा टाइम असेल, तुमचं एज तेवढं परमिट करत असेल, तर लॉंग टर्म मध्ये तुम्हाला हा बेस्ट रिटर्न्स देऊ शकतो स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्स. बरं, कोणते म्युच्युअल फंड्स निवडायचे यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेतो. सो ते मी तुम्हाला सांगणारच हमखास. आपली फिल्ट्रेशनची टेक्निक सुद्धा सांगणार, पण बेस्ट रिटर्न्स देणारे म्युच्युअल फंड स्मॉल कॅप मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त इम्पॉर्टंट गोष्ट तुमच्याकडे समजा 4 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची आहे, 5 वर्षासाठी करायची आहे, तर तुम्ही स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करू नका. तुमचा मिनिमम टाइम जो आहे तो 10 वर्ष असेल. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट राहण्याचा तुमचा मिनिमम टाइम 10 वर्षाचा असेल, तर तुम्ही स्मॉल कॅप इंडेक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. 10 वर्षापेक्षा जास्त असेल तर अजून तुमच्यासाठी गोष्ट चांगली आहे. पण 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्षासाठी स्मॉल कॅपमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट नाही करायची, कारण की जेव्हा मार्केट पडतं जेव्हा मार्केट पडतं, तेव्हा स्मॉल कॅप इंडस्ट्रीज खूप जास्त पडू शकतात ओव्हरऑल मार्केटपेक्षा. कारण की छोट्या कंपन्या असतात. ओके, मार्केटच्या तुलनेमध्ये छोट्या कंपन्या असतात. पण जेव्हा वाढतं, तेव्हा स्मॉल कॅप इंडस्ट्रीज तुम्हाला खूप बेटर रिटर्न्स देऊ शकतो. सगळ्यांपेक्षा जास्त रिटर्न्स देऊ शकतो. म्हणून असं म्हणतात की ज्यांचं एज 30 वर्षाच्या खाली आहे, 25 वर्षाच्या आसपास आहे, 25 ते 30च्या दरम्यान आहे, त्यांनी स्मॉल कॅप इंडस्ट्रीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. जर तुमचा एक थोडासा जास्त असेल, तुम्ही एखादा फंड नक्कीच ठेवू शकता. बट एज वाईज कशा प्रकारे डिस्ट्रीब्युशन करायचं, एज वाईज कशा प्रकारे म्युच्युअल फंड निवडायचे, याबद्दल सेशन मी आधी घेतलेला होता. तुमच्यापैकी किती लोकांनी तो अटेंड केलेला आहे मला एकदा नक्की सांगा, की तुमचं एज असेल त्या एज वाईज तुम्ही म्युच्युअल फंड कशा प्रकारे निवडू शकता, याबद्दल मी एक डिटेल सेशन घेतलेला तुमच्यासाठी होता. कोणी कोणी अटेंड केलेला असेल नक्की सांगा. नसेल केला
तर तुम्हाला एवढं तर माहिती आहे की आपण जे रोज सेशन घेतोय लार्ज कॅप मिड कॅप, त्यामध्ये मी हे तुम्हाला सांगतोच आहे की जर तुम्ही यंग असाल तर स्मॉल कॅप तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असू शकतो. आता जाऊया डायरेक्टली बघण्यासाठी की कोणता स्मॉल कॅप म्युच्युअल फंड बेस्ट आहे किंवा कोणते 4-5 स्मॉल कॅप म्युच्युअल फंड बेस्ट आहेत वगैरे वगैरे. लक्षात घ्या, इथे मी माझ्या मनाचे म्युच्युअल फंड नाही सांगणार आहे किंवा मला जे आवडतात ते म्युच्युअल फंड नाही सांगणार आहे. या ठिकाणी मी एक टेक्निक वापरणार आहे. ज्यांनी आपले या आधीचे 2 सेशन अटेंड केलेले आहेत लार्ज कॅप आणि मिड कॅप वाले. किती लोक आहेत जरा एकदा रेज हँड करून सांगा. तुम्हाला रेज हँडचा ऑप्शन असेल मला रेज हँड करून सांगा. किती लोकांनी मागचे लार्ज कॅप, बेस्ट लार्ज कॅप आणि बेस्ट मिड कॅप म्युच्युअल फंडचे सेशन अटेंड केलेलं आहे, ज्यामध्ये मी जी टेक्निक वापरलेली होती तीच टेक्निक मी इथे स्मॉल कॅप म्युच्युअल फंड निवडताना वापरणार. ठीक आहे, सो मी तुम्हाला घेऊन जातो आहे पहिलं म्हणजे ईटी मनी या वेबसाईटवरती. ओके, सो एक मिनिट मला जरा वेबसाईट इथे ओपन करू दे. मी स्क्रीन थोडीशी इथे हाईड करतो तोपर्यंत. तर मला वेबसाईट इथे ओपन करायची आहे तुमच्यासमोर. ओके, सो इथे वेबसाईट ओपन झालेली आहे. इथे आपण जाऊया स्मॉल कॅप मध्ये. स्मॉल कॅप म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही जर बघाल ना, या ठिकाणी तुम्हाला बरेचसे म्युच्युअल फंड दिसतात. यातले आपण 4 कन्सिस्टंटली परफॉर्म करणारे, चांगला परफॉर्म करणारे जे म्युच्युअल फंड जे ते या ठिकाणी आपण त्याचा कंपॅरिझन करूया. ठीक आहे, आपण त्याचा कंपॅरिझन करूया आणि तुम्हाला बेस्ट म्युच्युअल फंड त्यामध्ये कोणता असू शकतो, गेल्या काही वर्षामध्ये कोणी चांगले रिटर्न्स दिलेले आहेत त्याबद्दल मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करतो. ठीक आहे, सो इथे बघा मी एक शीट बनवलेली आहे तुमच्यासाठी आणि त्या शीटमध्ये जे तुम्हाला सर्व गोष्टी मी ते एक्सप्लेन करणार आहे की हे प्रत्येक म्युच्युअल फंडची नावं आहेत. सो हे तुम्हाला इथे 5 वर्षाचे रिटर्न्स आहेत आणि हे इथे काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत ज्यामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडच्या सुरुवातीपासूनचे रिटर्न्स इथे दिसत आहेत. सोबतच इथे तुम्हाला जो फॅक्टर आहे शार्प रेशो दिसतोय, सॉर्टिनो रेशो दिसतोय, स्टँडर्ड डिव्हिएशन दिसतोय, बीटा दिसतोय, अल्फा दिसतोय. लक्षात घ्या, म्युच्युअल फंड निवडताना तो असाच निवडायचा नसतो. हे काही फॅक्टर्स असतात म्युच्युअल फंड निवडताना, ते तुम्हाला कन्सिडर करावे लागतात. आता मला सांगा किती लोकांना हे फॅक्टर्स माहिती आहेत? मी कालच एक सेशन घेतलेला होता, मी गेल्या आठवड्यामध्ये सुद्धा एक सेशन घेतलेलं होतं ज्यामध्ये मी तुम्हाला हे रिस्क फॅक्टर्स समजावून सांगितलेले होते. किती लोकांना शार्प रेशो, सॉर्टिनो रेशो, स्टँडर्ड डेव्हिएशन, बीटा, अल्फा हे फॅक्टर्स माहिती आहेत? मला एकदा कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा. कारण की त्याच फॅक्टर्सच्या आधारावरती आपण म्युच्युअल फंडची सॉर्टिंग करणार आहोत, म्युच्युअल फंड निवडणार आहोत. हे मी तुम्हाला आपल्या लाईव्ह सेशनमध्ये शिकवलेले आहेत. जर तुम्ही रेग्युलरली लाईव्ह सेशन अटेंड करत असाल, हमखास तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असणार. ओके, ही गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा. आता हे जर तुम्हाला माहिती नसेल तर इथे बघा, इथे मी या ठिकाणी एक पीडीएफ मार्फत तुम्हाला जे शो करण्याचा प्रयत्न करतो, जे मी ऑलरेडी शिकवलेलं आहे. सिंपल गोष्ट लक्षात घ्या, शार्प रेशो. कोणती गोष्ट सगळ्यात जास्त पाहिजे इथे बघा, शार्प रेशो जो आहे, शार्प रेशो जेवढा जास्त असेल एखाद्या म्युच्युअल फंडचा तेवढं चांगलं. कारण की शार्प रेशो तुम्हाला रिस्कचे रिटर्न सांगतो. म्हणजे या म्युच्युअल फंडने किती रिस्क घेतलेली आहे त्या तुलनेमध्ये किती रिटर्न्स दिलेले आहेत ते तुम्हाला सांगतो. शॉर्ट इन रेशो सुद्धा जास्त पाहिजे, कारण शॉर्ट इन रेशो तुम्हाला डाऊन साइड रिस्कच्या तुलनेमध्ये रिटर्न सांगतो. सो हे दोन रेशो इम्पॉर्टंट असतात, शॉर्ट आणि शॉर्ट इन रेशो. थर्ड असतो स्टँडर्ड डिव्हिएशन, हा नेहमी लो पाहिजे, तो व्होलॅटिलिटी दाखवतो. आणि इन्फॉर्मेशन रेशो म्हणजे जेवढा त्याचा परफॉर्मन्स चांगला असेल तेवढा तो चांगला असतो. सो इथे आता मी येतो या ठिकाणी आल्यानंतर जे ते पहिला म्युच्युअल फंड मी निवडलेला आहे बंधन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. सो आपण ह्या 4 म्युच्युअल फंड मधला 1 किंवा 2 बेस्ट म्युच्युअल फंड फाइंड आउट करूया तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी विविध फॅक्टर्सच्या आधारावरती. ठीक आहे, विविध फॅक्टर्सच्या आधारावरती. लक्षात घ्या, तुमची कोणाकडेही इन्व्हेस्टमेंट असेल, तुम्ही कोणाही दुसऱ्या डिस्ट्रीब्युटरच्या अंडर इन्व्हेस्टमेंट करत असाल, तर तिकडे तुम्हाला ही अशा प्रकारची माहिती दिली जाते की दिली जात नाही हे समजणं तुमचं काम आहे. कारण की तुम्ही जर तुमचे पैसे इन्व्हेस्ट करत आहात कोणत्याही ऍप्लिकेशनवरती किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्मवरती, कोणत्याही दुसऱ्या डिस्ट्रीब्युटरच्या अंडर, तर ही माहिती आधी तुम्ही घेतली पाहिजे. हे त्या त्या डिस्ट्रीब्युटरचं काम आहे तुम्हाला ही माहिती देणं. सो आपण आपल्या रेग्युलर फ्री सेशनच्या माध्यमातून अशी माहिती तुम्हाला रेग्युलरली देत असतो. भले तुमचं आमच्या अंडर अकाउंट असू दे किंवा नसू दे, तुम्हाला अशा प्रकारची माहिती भेटत असते. आणि तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ओके, लक्षात घ्या, आपण स्वतः एमफी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहोत. तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, म्युच्युअल फंडच्या आपल्या थ्रू म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, ती सुद्धा तुम्ही करू शकता. सो त्यासाठी तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या चॅट बॉक्समध्ये एका गुगल फॉर्मची लिंक दिली आहे. तो गुगल फॉर्म नक्की भरा. तो फॉर्म तुम्ही भरला की आमची टीम तुम्हाला कॉल करेल, तुमचं अकाउंट ओपन वगैरे सर्व करून घेईल आणि तुम्हाला सर्व गाईड करेल. जर तुमचं ऑलरेडी आमच्याकडे अकाउंट असेल तर तुम्ही ऍप्लिकेशनवरती डायरेक्ट मेसेज करू शकता, तुम्हाला जी काय इन्फॉर्मेशन हवी आहे किंवा जी काय हेल्प हवी आहे त्या ठिकाणी. ठीक आहे, आता सगळ्यात पहिला म्युच्युअल फंड बंधन स्मॉल कॅप. या बंधन स्मॉल कॅप हे म्युच्युअल फंड एज आहे फक्त 6 वर्ष. लक्षात घ्या, फक्त 6 वर्षाचा एज आहे. पण हा फॉर्मला का आला? कारण की त्या 6 वर्षामध्ये ना ह्याने 26% चे सीएजीआर रिटर्न्स कंटिन्यू दिलेत. म्हणजे सुरुवातीपासून गेल्या 6 वर्षामध्ये म्युच्युअल फंडने 26%चा सीएजीआर डिलिव्हर केलेला आहे. 26%चा सीएजीआर हा खूप जास्त मोठा असतो, लक्षात घ्या. ठीक आहे, आता
गेल्या 5 वर्षाचे रिटर्न्स पहिले बघूया. इथे बघा फंड एज आहे 6 वर्ष, गेल्या 5 वर्षामध्ये 20%चा CAGR यांनी डिलिव्हर केला. सेकंड आहे निपॉन इंडिया स्मॉल कॅप, ह्याचं एज आहे 15 वर्ष. 15 वर्षापासून म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये आहे. ह्याने पण डिलिव्हर केलेत गेल्या 5 वर्षामध्ये 20%चे CAGR रिटर्न्स. थर्ड आहे SBI स्मॉल कॅप, हा गेले 16 वर्ष आहे मार्केटमध्ये, ह्याने डिलिव्हर केले 13%चे रिटर्न्स गेल्या 5 वर्षात. HDFC स्मॉल कॅप गेल्या 18 वर्षापासून मार्केटमध्ये, ह्याने डिलिव्हर केले 17%चे रिटर्न्स गेल्या 5 वर्षामध्ये. सो हे 4 म्युच्युअल फंड आहेत. आपण आता याला कॅटेगरी वाईज म्हणजे ह्याच्या जे काही रिटर्न्स असतील, जे काही रिस्क असेल त्यानुसार आपण याला रँकिंग देऊ. ठीक आहे. इथे बघा बंधन स्मॉल कॅप, इथे बघा आता इथे आपण फंड एज आणि AUM या दोन गोष्टींना रँकिंग मध्ये एवढा जास्त इम्पॉर्टन्स देणार नाही आहोत, कारण की लक्षात घ्या फंड एज समजा आता बंधनचं कमी आहे, तर ह्याचा अर्थ असा आहे की बंधन स्मॉल कॅप फालतू आहे असा अर्थ नाहीये. फंड एज कमी असणं म्हणजे म्युच्युअल फंड नवीन आहे, बट तो तुम्हाला चांगले रिटर्न्स देऊ शकतो. सो कधी कधी फंड एज कमी असणं सुद्धा तुम्हाला इम्पॉर्टंट असतं, कारण की तुम्हाला तो जो फंड मॅनेजर असतो चांगल्या प्रकारे अजून काम करून चांगले रिटर्न्स देण्यावर त्याचा चांगला फोकस असू शकतो. सो फंड एज आणि AUM हे एवढं मॅटर करणार नाहीत आपल्या रँकिंगच्या दृष्टीने. आपण या आधारावरती जे ते म्युच्युअल फंड्सना रँकिंग देणार आहोत. ठीक आहे. आता AUM पण बघा, AUM याच्यामध्ये सगळ्यात जास्त आहे निपॉनचा, आणि गेल्या 6 वर्षाचा एज असून सुद्धा बंधनने खूप चांगली मदत मारलेली आहे, कारण की रिटर्न्स दिल्यामुळे. ठीक आहे. आता आपण प्रॉपर रँकिंग वरती गेल्या 5 वर्षामध्ये कोणाचे रिटर्न जास्त आहेत मला सांगा. गेल्या 5 वर्षाच्या काळात कोणत्या टॉपच्या 2 म्युच्युअल फंडचे रिटर्न सगळ्यात जास्त आहे, त्याला आपण कलर करू. तर इथे बघा बंधन आणि निपॉन या 2 म्युच्युअल फंडचे रिटर्न सगळ्यात जास्त आहे. अप्रॉक्सिमेटली 20%चा CAGR त्याने गेल्या 5 वर्षात दिलेला आहे. त्यानंतर रिटर्न इन स्टार्ट म्हणजे जेव्हापासून म्युच्युअल फंड स्टार्ट झाला 6 वर्षापूर्वी, 15 वर्षापूर्वी, 16 वर्षापूर्वी, 18 वर्षापूर्वी, तेव्हापासून याने CAGR रिटर्न्स किती दिलेले आहेत ते इथे दिले. बंधनने दिले 26%, कारण की ऑब्विसली आता एज कमी आहे. सो हा पण एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, एज कमी आहे तरी पण सगळ्यात जास्त रिटर्न्स आहेत. सो आपण त्याला इथे रँकिंग देऊ. आणि सेकंड सगळ्यात जास्त रिटर्न्स दिले ते म्हणजे निपॉन स्मॉल कॅपने. निपॉन स्मॉल कॅपचा एज आहे जवळपास 15 वर्ष, पण या 15 वर्षाच्या काळात त्याने कन्सिस्टंटली 19%चे रिटर्न्स डिलिव्हर केले. 19%. ठीक आहे. इथे बघा 15 वर्षामध्ये 19%. सो हा पण ह्याला सेकंड रँक देऊ. आता तुम्हाला माहिती आहे 15% रिटर्न्स, सॉरी 15 वर्षात 19% रिटर्न्स किती होतात. आपण एक इमॅजिन करू की तुम्ही जर समजा निपॉन स्मॉल कॅप सारख्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करताय, दरमहा 10,000ची SIP, दरमहा 10,000ची SIP 15 वर्षासाठी तुम्ही यात इन्व्हेस्टेड आहात. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की जर तुम्हाला मिनिमम 10 वर्ष इन्व्हेस्टमेंट करायची असेल तरच स्मॉल कॅपमध्ये या. सो इथे 15 वर्ष आपण कन्सिडर करू, आणि तुम्हाला समजा रिटर्न्स इथे ज्याने 19% दिले ते आपण टाकू, आणि टॉपअप वगैरे सगळं बंद करू. तुमचे पैसे किती झाले असते, तुमची इन्व्हेस्टमेंट झाली असती 18 लाख रुपये, बट तुमचे पैसे झाले असते जवळपास 1 करोड रुपयांच्या आसपास, कारण की तुम्हाला रिटर्न्स इथे चांगले भेटले. नो डाऊट हे रिटर्न्स प्रत्येक वेळेला भेटेल असं नाही, कधी ह्याच्यापेक्षा चांगले रिटर्न सुद्धा भेटू शकते, ह्याच्यापेक्षा कमीही भेटू शकतात. बट एक जनरल केस मी तुमच्यासमोर डिस्कस केली की 19%चे रिटर्न्स किती मोठे होतात ते. ओके. लार्ज कॅप आणि मिड कॅपचे व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेले आहेत. तुम्ही ते रेग्युलर सेशन अटेंड करते तर तुम्हाला तो प्रश्न नाही पडणार, लार्ज कॅप आणि मिड कॅप पण द्या. मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले तुमच्यासाठी आहेत. ठीक आहे. आता थर्ड वन आहे शार्प रेशो. शार्प रेशो मला सांगा जास्त पाहिजे की कमी पाहिजे. जस्ट मी तुम्हाला सांगितलं शार्प रेशो बद्दल. शार्प रेशो जास्त पाहिजे की कमी पाहिजे. शार्प रेशो तुम्हाला सांगतो रिस्क ऍडजस्टेड रिटर्न्स, म्हणजे या म्युच्युअल फंडने किती रिस्क घेतलेली आहे आणि त्या तुलनेमध्ये याला रिटर्न्स किती भेटलेले आहेत, हे शार्प रेशो सांगतो. सो नेहमी जास्त पाहिजे. इथे शार्प रेशो जास्त आहे पुन्हा एकदा बंधन आणि निपॉनचा. सो कन्सिस्टंटली बंधन आणि निपॉनचा चारही म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला आउट परफॉर्म करताना दिसत आहे. त्यानंतर आहे स्टँडर्ड डिव्हिएशन. स्टँडर्ड डिव्हिएशन काय पाहिजे, सॉरी इथे मी शॉर्टिंग रेशोवरती गेलो, एक मिनिट. आपल्याला शार्प रेशो मध्ये यायचं. शार्प रेशो म्हणून ऑब्व्हियसली बंधन निपॉनच आहे. त्यानंतर आहे शॉर्टिंग रेशो. शॉर्टिंग रेशो म्हणजे काय, तुमच्या डाऊन साइड रिस्कच्या अगेन्स्ट ह्या म्युच्युअल फंडचे रिवॉर्ड किती आहेत, तो किती देऊ शकतो. त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघताय ना, ह्या चौघांमध्ये त्या सिच्युएशन मध्ये सुद्धा हे दोघं स्टॉपला आहेत, बंधन आणि निपॉन. तिथेही तुम्हाला आपण यांनाच पॉईंट देऊ. शेवटचे 3 ऑप्शन राहिले. 7चे 3 रिस्क वाले आपले हे राहिले म्युच्युअल फंड, रिस्क वाले रेशोज राहिले. पहिला आहे स्टँडर्ड डिव्हिएशन. मला सांगा स्टँडर्ड डिव्हिएशन लो पाहिजे की हाय पाहिजे. स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणजे व्होलॅटिलिटी. व्होलॅटिलिटी नेहमी लो पाहिजे. जी की लो तुम्हाला दिसते आहे पहिलं म्हणजे SBI ची, आणि सेकंड म्हणजे इथे HDFC आणि निपॉन. एक लाईक टू लाईक सेम आहे, बट थोड्याशा पॉईंटसाठी इथे HDFC ला आपण पॉईंट देऊ, जो आपण निपॉनलाही देऊ शकलो असतो. फोर्थ, त्यानंतर 5वा पॉईंट आहे बीटा. बीटा पण नेहमी कमी पाहिजे. बीटा म्हणजे इंडेक्सच्या तुलनेमध्ये, बेंचमार्कच्या तुलनेमध्ये किती व्होलॅटिलिटी आहे ती. ठीक आहे. सर्व मी शिकवलं आहे तुम्हाला ऑलरेडी. नवीन असेल तुम्ही थोडंसं कन्फ्युज होऊ शकता, बट मला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे.
ठीक आहे, कुठे भेटेल तुम्हाला? आपलं हे चॅनल आहे, म्युच्युअल फंड मराठी चॅनल आहे. किती लोकांनी सबस्क्राईब नाही केले मला सांगा. म्युच्युअल फंड मराठी चॅनलवरती जावा, ह्या सर्व गोष्टी मी ते शिकवलेल्या आहेत. प्लस मी जे पण व्हिडिओज घेतोय सर्व तिकडे येणार आहेत. जे पण मी तुम्हाला व्हिडिओ घेतो, जे काही लिमिटेड आपले इम्पॉर्टंट व्हिडिओ असतील ते मी तिकडे तुम्हाला देणार आहे. सो तुम्हाला ह्या चॅनलला जे ते नक्की सबस्क्राईब करायचं. चॅनलची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये तुमच्यासाठी टाकतो. ठीक आहे, चॅनलची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाकलेली आहे, डिस्क्रिप्शनमध्ये टाकले. नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सर्व व्हिडिओ तुम्हाला इथे बघा. काही व्हिडिओ मी टाकलेले पण आहेत, अजून व्हिडिओ सुद्धा इथे नक्की येणार आहेत. बीटा काय पाहिजे? बीटा नेहमी तुम्हाला कमी पाहिजे. सो बीटा कमी कोणाचा आहे? पहिलं म्हणजे एसबीआयचा आहे आणि त्यानंतर तो आहे तो परत एचडीएफसीचा आहे. आणि शेवटचा ऑप्शन आहे अल्फा. अल्फा म्हणजे काय? एक्सेस रिटर्न्स. अल्फा जेवढा जास्त तेवढा म्युच्युअल फंड चांगला. इथे तुम्ही जर बघाल ना, तर एसबीआय आणि एचडीएफसीचा अल्फा ते निगेटिव्ह मध्ये. सो अल्फा कोणाचा जास्त आहे? परत एकदा बंधन आणि निपॉनचा. सो या ठिकाणी तुम्हाला सिंपल दिसतंय की जेवढे पण आपण इथे रँकिंग दिलेले आहे त्यामध्ये बंधन आणि निपॉनला चांगले मार्क्स भेटलेले आहेत. चांगलं ह्याच्यामध्ये ह्याचा ईव्हीएम पण जास्त आहे, एज पण चांगले. हे तुम्हाला सर्व इम्पॉर्टंट गोष्टी भेटल्या. आता ह्या दोघांमध्ये कोणतं तुम्ही बेस्ट निवडू शकता त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या, तुम्ही जर प्रॉपर रिस्क घेऊ शकता, म्हणजे तुम्ही एक रिस्की इन्व्हेस्टर आहात, तुम्हाला लॉंग टर्म मध्ये चांगले रिटर्न्स हवेत, बट त्यासाठी तुम्ही रिस्क घेऊ शकता. म्हणजे काय, तुमचं एज आहे 25-30च्या दरम्यान, तर बंधनचा म्युच्युअल फंड जर तुमच्यासाठी चांगला असू शकतो. कारण बंधनच्या म्युच्युअल फंड मध्ये जर बघाल ना व्यवस्थितपणे, तर इथे तुम्हाला त्याचा शार्प रेशो 1च्या आसपास दिसतोय. बाकीचे कोण त्याच्या जवळ पण नाहीत. म्हणजे बंधनचा म्युच्युअल फंड रिटर्न चांगले देतोय. शॉर्ट इन रेशो 1.5च्या आसपास दिसते. बाकी कोण त्याच्या जवळ पण नाहीत. म्हणजे डाऊन साईड रिस्कच्या अगेन्स्ट, डाऊन साईडच्या रिस्कच्या अगेन्स्ट त्याचे रिटर्न सुद्धा चांगले आहेत. ठीक आहे, आता ऑब्विसली ते रिटर्न जास्त देतोय, स्टँडर्ड डिव्हिएशन थोडासा जास्त असणारच आहे. कारण जर एखादा गोष्ट तुम्हाला रिटर्न चांगले देते तर व्होलॅटिलिटी असणारच आहे. बीटा पण त्याचा थोडासा जास्त आहे, बट बीटामध्ये चांगली गोष्ट एक आहे, तो 1 पेक्षा कमी आहे. 1 पेक्षा बीटा कमी असणं पण इम्पॉर्टंट असतं. आणि ह्याचा अल्फा जर बघाल ना, तर तो आहे 8चा. बाकी कोणी ह्याच्या जवळपास पण नाही. सो तुम्ही जर एकदम रिस्की इन्व्हेस्टर आहात, यंग आहात, बंधन स्मॉल कॅपचा म्युच्युअल फंड तुम्हाला चांगले प्रकारे रिटर्न्स देऊ शकतो, की चांगल्या प्रकारे आतापर्यंत तो परफॉर्म करतोय. पुढे काय होईल आपल्याला माहिती नाही, पण ऑब्व्हियसली आतापर्यंत तो चांगला परफॉर्म करतोय. आणि सेकंड, तुम्हाला त्या एक्सपिरियन्स सोबत जायचं आहे. म्हणजे बघा 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, कन्सिस्टंटली 19% रिटर्न्स खूप झाले, तुम्ही निपॉन सोबत जाऊ शकता. म्हणजे दोन्ही म्युच्युअल फंड ह्या कॅटेगरीमध्ये टॉपचे म्युच्युअल फंड्स आहेत. तुम्हाला जर एक्सपिरियन्स सोबत द्यायचं, तुम्ही निपॉन सोबत जाऊ शकता. आता तुम्ही लोक असं बोलाल की बाबा आम्ही तुमच्याकडे अकाउंट ओपन केल्यानंतर आम्ही तुमच्याकडे तुमच्या थ्रू म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुमचा बेनिफिट काय? तुमचा म्हणजे स्वतःचा बेनिफिट घ्या. तर लक्षात घ्या, एकदा का तुम्ही आमच्या अंडर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट सुरुवात केली की आपल्याकडून तुम्हाला एक डेडिकेटेड रिलेशनशिप मॅनेजर असाइन होतो. सो जेणेकरून तुमचे जे पण काही डाऊट्स आहेत, तुम्हाला एसआयपी करायचे, लमसम करायचे, तुम्हाला त्याचा कॉन्टॅक्ट नंबर अवेलेबल असतो. तुम्ही कॉल, मेसेज, व्हॉट्सअप काही करू शकता. सोबतच आपलं जे ऍप्लिकेशन आहे, ह्या ऍप्लिकेशन वरती सुद्धा तुम्ही 24/7 मेसेज करू शकता. तिकडे सुद्धा तुम्हाला तुमचे क्वेरी सॉल्व्ह करून दिल्या जातात. तिकडे आपल्याकडे एक सोय आहे. तुमच्या ऍप आपण जे तुम्हाला ऍप देतो त्यावरती तुम्ही आम्हाला आमच्यासोबत डायरेक्टली चॅट करू शकता मेसेज बॉक्सच्या मदतीने. ठीक आहे, सोबतच असे सेशन्स रोज होत असतात, तुम्ही अटेंड करा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, गेल्या वर्षी सुद्धा मी हा व्हिडिओ बनवलेला होता, बेस्ट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड. ठीक आहे, गेल्या वर्षी सुद्धा मी ते स्मॉल कॅप म्युच्युअल फंड टाकलात ना, आपल्या चॅनलवरती येऊन स्मॉल कॅप म्युच्युअल फंड टाकलात, तर मी तुम्हाला जेवढे पण स्मॉल कॅप बद्दल व्हिडिओ बनवले सगळे भेटते. हे आपल्या चॅनल, युट्यूब चॅनल मी लिंक तुम्हाला दिली. सो मी ते तुम्हाला गेल्या वर्षी सुद्धा ते एक व्हिडिओ टाकला होता बेस्ट स्मॉल कॅप म्युच्युअल फंड बद्दल. आता त्यावेळेला जर तुम्ही बघाल ना, तर त्यावेळेला त्या म्युच्युअल फंडच्या ह्याच्यामध्ये इथे बघा, हे टॉपचे 5 लार्ज कॅप, टॉपचे 5 स्मॉल कॅप सगळे व्हिडिओ बनवलेले. सो आता ह्या वर्षी नवीन काय झालंय, किंवा या 1-2 वर्षामध्ये नवीन काय झालं, तर बंधन स्मॉल कॅपचा म्युच्युअल फंड चांगला फॉर्म मध्ये आलाय. सो 1-2 वर्षामध्ये ना ही लिस्ट थोडीशी चेंज होत राहते. सो त्यामुळे तुमचं आपल्या अंडर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टेड असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण तुम्हाला योग्य माहिती पोहोचू शकू की बाबा बंधनचा म्युच्युअल फंड चांगला परफॉर्म करतोय. तुम्ही तुमचे जुने फंड जे आहेत ते स्टॉप करून यामध्ये एसआयपी सुरुवात करू शकता, किंवा बंधनचा फक्त परफॉर्म चांगला करतो असं नाही. लक्षात घ्या, मी तुम्हाला फक्त रिटर्न्स नाही दाखवलेले. मी तुम्हाला रिस्क पण सांगितले. म्हणजे असं नाही की लोकांसारखं ह्याने 20% रिटर्न दिले, 30% रिटर्न दिले, असं नाही. ह्याच्यामध्ये रिस्क पण आहे. रिस्क काय आहे, तर ह्याचा शॉर्टेज रेशो खूप चांगला आहे, ही चांगली गोष्ट. हे रिस्क नाही आहे. शार्प रेशो पण चांगला, ही पण चांगली गोष्ट. म्हणजे याचा अर्थ काय, की बंधनचा म्युच्युअल फंड रिटर्न्स तर देतो आहेच, प्लस याचे रिस्क वाले जे आयटम आहेत ना, ते सुद्धा बऱ्यापैकी कंट्रोल आहेत. असं नाही की अवाढव्य रिस्क आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण दर वर्षाला अनालिसिस करत असतो. जर तुम्हाला पोर्टफोलिओमध्ये काही चेंजेस करायची वेळ आली तर ते पण आपण तुम्हाला सांगतो. पण त्यासाठी गरजेचं काय, तुम्ही आपल्या अंडर इन्व्हेस्टमेंट असणं गरजेचं आहे, इन्व्हेस्टेड असणं गरजेचं आहे. ओके, व्हिडिओ तुम्हाला, हा सेशन तुम्हाला आवडलेला असेल, तुम्हाला जर आपल्या अंडर म्युच्युअल फंड मध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट करायची असेल, आपण स्वतः एमफी रजिस्टर डिस्ट्रीब्युटर आहोत. एमफी रजिस्टर
म्युच्युअल फंड ॲडवायझर आहोत. सो तुम्ही एकच काम करायचं, तुम्हाला चॅटबॉक्समध्ये मी एक फॉर्मची लिंक दिलेली आहे परत एकदा. ओके, चॅटबॉक्समधला फॉर्म चेक करा, तो फॉर्म भरा. तुमचं जर आमच्या अंडर अकाउंट नसेल तर तो फॉर्म भरा. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल, अकाउंट ओपनिंगची लिंक पाठवेल. जर तुमचं आमच्या अंडर अकाउंट आहे, किती लोकांचं आहे मला सांगा कमेंट करून. आपल्याकडे किती लोक इन्व्हेस्टेड आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट करत आहेत, आपल्याकडे किती लोकांचे अकाउंट्स आहेत ॲट प्रेझेंट, मला कमेंट करून सांगा. जर असेल तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, डायरेक्टली तुम्ही ॲप्लिकेशनवरती मेसेज करू शकता. तुम्हाला फॉर्म भरायची गरज नाही, किंवा तुमच्याकडे तुमच्या रिलेशनशिप मॅनेजरचा नंबर असेलच, तिकडे तुम्ही त्याला जरी डायरेक्ट व्हॉट्सअप केला तरी चालेल, डायरेक्ट मेसेजवरती सांगितलं तरीही चालेल. ओके, शक्य असेल डायरेक्टली ॲप्लिकेशनवरती मेसेज करा. सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितली जाईल. तुम्हाला जर व्हिडिओ आवडलेला असेल नक्की आम्हाला सांगा. आपल्या चॅनलची लिंक आहे, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक वगैरे करत चला. युट्यूबवरती सर्व माहिती तुम्हाला येत असते. सो नक्की आपल्या चॅनलला ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. ओके, सेशन कसा वाटला आम्हाला नक्की सांगा.